खूप लोकांचं रिक्वेस्ट आले की चार्ट कसे बघायचे हे समजत नाही. ठीक आहे. मग आज आपण काय बघू की चार्ट कसे बघायचे. ठीक आहे. मी चार्ट कसे बघतो किंवा टेक्निकल चार्ट्स नेमके बघायचे कसे आणि एंट्री कुठे घेत असतात, टार्गेट काय ठेवायचं, स्टॉप लॉस काय ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ज्यांनी वर्कशॉप आपला केला त्यांना एक गोष्ट माहीत असेल की मी सगळ्यात पहिला नियम फॉलो करतो की कोणताही चार्ट असू द्या. ठीक आहे. मग तुम्ही SBI बँक असू द्या, HDFC बँक असू द्या, झोमॅटो असू द्या, आयडिया वोडाफोन असू द्या, त्याचा विकली चार्ट अप ट्रेंड मध्ये असला तरच मी तो माझ्या वॉचलिस्ट मध्ये ठेवतो. ठीक आहे. हे बघा, आता मी जेही तुम्हाला स्टॉक सांगत असतो त्याच्यापैकी सगळेच घ्यायचे नसतात. ठीक आहे. एक वॉचलिस्ट बनवायची असते. ठीक आहे. वॉचलिस्ट कशामध्ये बनवायची? तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये. ठीक आहे. नाहीतर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता. पण डीमॅट अकाउंटमध्ये वॉचलिस्टचं एक ऑप्शन येते. वॉचलिस्ट एक बनवून ठेवायची चांगली 40-50 स्टॉकची, आणि त्या 40-50 मधले 15 ते 20 स्टॉक नेहमी रडारवर ठेवायचे. ठीक आहे. काय पाहायचं सगळ्यात आधी चार्टमध्ये? पहिला नियम आहे चार्ट विकली त्याचा ट्रेंड कसा पाहिजे? अप ट्रेंड पाहिजे. ठीक आहे. मग किती टाईपचे ट्रेंड असतात? 3 टाईपचे ट्रेंड असतात. कोणते कोणते? एक असते अप ट्रेंड, एक असते डाऊन ट्रेंड आणि एक असते साईडवेज. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला आपल्यासाठी कोणता चांगला आहे? आपल्यासाठी म्हणजे कोणासाठी? आपण कोण आहे? आपण आपण कोण आहे आधी ते ठरवायला पाहिजे. ठीक आहे. आता बा, तुम्ही एखादा स्टॉक जेव्हा घेता, ठीक आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करता तर तुम्ही एंट्री केल्यावर एक तर तुम्हाला टाइम पिरियड तुम्ही डोक्यात ठेवायला पाहिजे की मी 1 हप्ता, 2 हप्ते, 3 हप्ते थांबणार. किंवा एक तर तुमचं स्टॉप लॉस आणि टार्गेट फिक्स पाहिजे की बाबा मी 100ला घेतलं तर 150 झाल्यावर मी त्याच्यातून एक्झिट करणार. ठीक आहे. मग तो 150 झाला आणि तुम्ही एक्झिट नाही केलं तर तो वापस 100 रुपयाला येऊन जाते. ठीक आहे. मग आपण कोण आहे? तर आपण आधी ठरवायचं की आपण ट्रेडर आहे की इन्व्हेस्टर आहे. है ना. इन्व्हेस्टमेंट हे लॉंग टर्म, ट्रेडिंग हे शॉर्ट टर्म. ठीक आहे. मग पहिला नियम काय आपला? नेहमी विकली चार्ट अप ट्रेंड मध्ये पाहिजे. कोणासाठी? स्विंग ट्रेडिंगसाठी. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? एका हप्त्यात, 2 हप्त्यात 15% किंवा 20% घेणे. दुसरी महत्वाची गोष्ट काय असते स्विंग ट्रेडिंग मध्ये? लोकांचं नुकसान का होते? जास्त नुकसान होत नाही स्विंग ट्रेडिंग मध्ये, कमी होते. इंट्राडे मध्ये खूप लोकांचं लॉस होते आणि ऑप्शन मध्ये आणखी लॉस होते. स्विंग ट्रेडिंग मध्ये थोडासा जो लॉस होते ना तो कशामुळे होते? एक तर होल्ड करायचं की सेल करायचं याच्यातच कन्फ्युजन असते. बरेच लोकांचे मेसेज येतात होल्ड करायचं की सेल करायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला 4-5 गोष्टी सांगतो, त्या गोष्टी तुम्ही डोक्यात घालून ठेवायच्या. ठीक आहे. एक 4-5 नियम आहेत. मी जे नियम फॉलो करतो तेच नियम मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. हे काही नियम आहेत. ठीक आहे. पहिला नियम काय आपला? आपला पहिला नियम आहे कोणताही चार्ट, मग तुम्ही झोमॅटो ओपन करा, बिकाजी फूड ओपन करा, HDFC बँक ओपन करा, अडाणी ओपन करा. हे बा, प्राइज ऍक्शन हेच आपल्याला सगळं काही सांगते. गुजराती लोकांची एक म्हण आहे, भाव भगवान छे म्हणतात ते. म्हणजे प्राइज इज गॉड. है ना. जर किंमत आपल्याला सांगत आहे की मार्केट कंटिन्यू डाऊन जात आहे म्हणजे याच्या फंडामेंटल मध्ये काहीतरी गडबड आहे, जे आपल्याला माहित नाही. आपल्यापर्यंत न्यूज एकदम शेवटी येते. बरोबर. जे इंटरनल लोक असतात त्यांना न्यूज आधी येते आणि ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात किंवा विकतात, आणि ते आपल्याला कशावर दिसते? चार्टवर. ठीक आहे. म्हणून चार्टवर नेहमी फोकस करायचा. तर आपला पहिला नियम आहे की कोणताही चार्ट हा कसा पाहिजे? विक्री मध्ये अप ट्रेंड मध्ये पाहिजे. कोणताही चार्ट कसा पाहिजे? अप ट्रेंड मध्ये पाहिजे. अप ट्रेंड. पण कशात? कोणत्या टाइम फ्रेम मध्ये? विक्री मध्ये. कोणत्या टाइम फ्रेम मध्ये? विक्री मध्ये. बरोबर. टाइम फ्रेम मध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये अप ट्रेंड मध्ये असला तर ऑटोमॅटिक डेली मध्ये तो पॉझिटिव्हच असते. ठीक आहे. डेली मध्ये पॉझिटिव्ह असते. आता हा झाला पहिला नियम. हा नियम कशासाठी आहे? चार्ट अप ट्रेंड मध्ये कशासाठी आहे हा नियम? की कोणता स्टॉक सिलेक्ट करायचा. बरोबर. आता मी तुम्हाला 2 ते 3 स्टॉक सांगितले. ठीक आहे. एक स्टॉक आहे जो कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये चालू आहे विकली मध्ये. ठीक आहे. आणि एक स्टॉक आहे थोडासा वर गेला, थोडासा खाली आला, थोडासा वर गेला, थोडासा खाली आला, थोडासा वर गेला, थोडासा खाली आला. ठीक आहे. तर हा जो पहिला स्टॉक आहे हा अप ट्रेंड मध्ये आहे, आणि हा जो दुसरा आहे हा साइडवेज मध्ये आहे. म्हणजे वरही जात नाही, खाली जात नाही. तर तुम्ही या स्टॉकला इग्नोर करायचं आणि हा स्टॉक तुमच्या रडारवर ठेवायचा, अजून घ्यायचा नाही. खूप लोकांचं कन्फ्युजन होते. स्टॉकचं नाव माहीत पडलं की लगेच त्याच्यात तुटून पडतात. जे प्राइस आली त्या प्राइसला घेतात. ठीक आहे.
अप ट्रेंड स्टॉक फक्त वॉचलिस्ट बनवून ठेवायची. ठीक आहे. एंट्री कधी करायची? तर एंट्री करायची नेहमी सपोर्टच्या जवळ. कशी करायची एंट्री? नेहमी सपोर्टच्या जवळ. आता मी पहिला जो नियम आहे आपला विकली चार्ट अप ट्रेंड, याचं तुम्हाला उदाहरण दाखवतो आता. आता बा हा स्काय गोल्ड नावाची कंपनी आहे. ठीक आहे. आता याचा विक्री चार्ट आपण ओपन करू. हा विक्री चार्ट एकदम अप ट्रेंड मध्ये चालू आहे. ठीक आहे. मग याला लगेच बाय करायचं का? तर लगेच बाय नाही करायचं. काय करायचं? लगेच बाय नाही करायचं. ज्यांनी वर्कशॉप जॉईन केलं होतं त्यांना मी सांगितलं होतं की 10 and 20 EMA एक सेटअप असते. आता इथे जर तो सेटअप ऑन केला 10 and 20 EMA, तर हे बघा, हे 10 and 20 EMA काय सांगते आपल्याला? ऍव्हरेज किंमत सांगते. कोणत्याही स्टॉकची काय सांगते? ऍव्हरेज किंमत सांगते. आता बा हा स्टॉक इथून वर गेला आणि इथं खाली आला रेड लाईन जवळ, तर इथं सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतला तर इथं ऍव्हरेज किंमत आहे, इथं खरेदी केलंच चालते. पण इथं हे जे वरचा टॉप आहे इथं खरेदी करायचं नाही. आता पुन्हा वर गेला सपोर्ट घेऊन, पुन्हा खाली आला, पुन्हा सपोर्ट घेतला, इथं खरेदी केलंच चालते कारण रेड आणि ब्लॅकच्या जवळ खरेदी केलं तर चालते. पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. ठीक आहे. आता बा इथं इथं पुन्हा तिसऱ्यांदा सपोर्ट घेतला आणि तिथून काय झालं? मार्केट आता वर गेलं. बरोबर. आता बघा लोकांची चुकी काय होते? लोक काय करतात? स्काय गोल्डची न्यूज आली, बोनस द्यायचा, मग लगेच तुटून पडतात, घेऊन घेतात. मग काय होते? आता ज्या लोकांनी, मी तुम्हाला सांगतो शेअरची किंमत खाली कशी जात असते. ज्या लोकांनी इथे सपोर्टला घेतला आणि इथून तो एवढा वाढला, ते इथे काय करतात? इथे सेल करतात. पुन्हा तो वापस खाली येते, पुन्हा हे ब्लॅक लाईन वर जाते, इथे पुन्हा सपोर्ट येते आणि इथून काय होते? पुन्हा वर जाते. पण ज्यांनी इथे बाय केला त्यांचं काय होते? नुकसान होते. म्हणून एक डोक्यात लक्षात ठेवायची की टेक्निकल अनालिसिस मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. जो मुव्हिंग ॲव्हरेज नावाचं इंडिकेटरही आपल्याला देते. किंवा अशा एक दोन लाईन्स असतात, एक आडवी लाईन असते, बरोबर, हा एक असते असा सपोर्ट आडव्या लाईन मध्ये, आणि वरची लाईन जी असते ते रेजिस्टन्स, आणि याच्यामध्ये स्टॉक खेळत असते. ठीक आहे. मग जेव्हा रेजिस्टन्स तोडून वर जाते त्याला आपण म्हणत असतो ब्रेकआउट, त्याला आपण म्हणतो ब्रेकआउट. किंवा सपोर्ट तोडून जर खाली गेला त्याला आपण म्हणतो ब्रेक डाऊन. ठीक आहे. हे दोन गोष्टी असतात, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ठीक आहे. मग आपला पहिला नियम काय कशाचाही, की कोणताही चार्ट तुमचा कसा पाहिजे? विकलीमध्ये अपट्रेंड मध्ये पाहिजे. आता याला विकलीमध्ये अपट्रेंड आहे, आता याला आपण डेलीमध्ये ओपन करू. आता हा विकलीमध्ये आहे, याला डेलीमध्ये बघा. डेलीमध्ये पण काय आहे? अपट्रेंड आहे. बरोबर. हे बघा, इथून वर गेला, थोडासा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, आता पुन्हा वर जायच्या दिशेनं निघाला. ठीक आहे. तर विकली आणि डेली, जर विकली अपट्रेंड असेल तर डेली ऑटोमॅटिक अपट्रेंड मध्ये येऊन जाते. रिलायन्स इंडस्ट्री भारतातली सगळ्यात मोठी कंपनी पाहू आपण. याचा विक्री चार्ट पाहू. आता ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. ठीक आहे. भारतातली सगळ्यात मोठी. पण याचा विक्री चार्ट जर तुम्ही बघितला, मोस्टली एका वर्षाचा बघायचा. खूप लोक म्हणतात कसा बघायचा, काय बघायचा? तर काय करायचं? लेटेस्ट कॅन्डल पाहायची कधीची आहे. हे बघा, याच्यामध्ये लेटेस्ट कॅन्डल आहे 9 डिसेंबर 2024. तर डिसेंबर 2023 पर्यंत मागे जायचं. हे बघा, इथे आपण आलो जानेवारी 24 आणि डिसेंबर 23. हा, आता हा आहे रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट. कधीचा आहे? मागच्या एका वर्षाचा. ठीक आहे. आता मागच्या एका वर्षाच्या आधी इथे डिसेंबर 2023ला याची किंमत होती 1200. ठीक आहे. किंमत वाढली, पुन्हा खाली गेली, पुन्हा वर गेली, पुन्हा खाली गेली, पुन्हा वर गेली, पुन्हा खाली गेली. म्हणजे आता काय झाली? याची किंमत एका लेवल नंतर काय झाली? साईडवेज मध्ये आली होती. आणि आता काय झाली? याची डाऊन मध्ये जात आहे. ठीक आहे. म्हणजे हा अपट्रेंड मध्ये आहे का? तर अपट्रेंड मध्येच नाहीच आहे. आधी साईडवेज मध्ये होता आणि आता डाऊन ट्रेंड याचा सुरू झालाय. आता हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहील नाही राहील ते नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे. पण आपला पहिला नियम काय असते? अपट्रेंड मध्ये पाहिजे. हा स्टॉक आपल्या रडारवर ठेवायचं काम नाही. ठीक आहे. आता रिलायन्स हे खूप मोठं नाव आहे, पण आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं आहे का? स्विंग ट्रेडिंग मध्ये आपलं काय आहे, की आपल्याला 2 हफ्ते, 1 हफ्त्यामध्ये 15 ते 20% बनले पाहिजे. ठीक आहे. 15 ते 20% जर बनत असतील तर आपण त्याला ठेवायचं, नाही तर काय करायचं? इग्नोर करायचं. रिलायन्स इंडस्ट्री खूप चांगली आहे, मग त्याच्यामध्ये वाढ होईल. होईल वाढ, पण किती दिवस ठेवायचं ना? स्विंग ट्रेडिंगचा अर्थ काय होते? पैसे खेळवत ठेवले पाहिजे ना तुम्ही. तुमच्याकडे समजा 1 लाख रुपये असले तर 1 लाख रुपये तुम्ही 10 वर्ष ठेवून फायदा थोडी आहे. बरोबर. 1 लाखाचे तुम्हाला 20,000 भेटले तर प्रॉफिट बुक करून टाकायचं ना. तुम्हाला
2 वर्षानं 20,000 भेटतात 1 लाखावर, ते ठेवून फायदा आहे का, जर एका हप्त्यात भेटत असतील तर? म्हणून कधीही नियम लक्षात ठेवायचा की आपण स्विंग ट्रेडिंग करत आहे, स्विंग ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट झालं की कोणाला विचारायचंच नाही, मला मेसेज नाही करायचा, सर प्रॉफिट झालं काय करायचं, आणि किती प्रॉफिट झालं की मी सांगतो तुम्हाला. अजून दुसरा नियम पहा आपला. ठीक आहे, आपला पहिला नियम होता की कोणताही चार्ट कसा पाहिजे, अप ट्रेंड मध्ये पाहिजे. ठीक आहे, हा पहिला नियम झाला. आता दुसरा नियम आहे आपला, आपला दुसरा नियम आहे की स्टॉक कुठे घ्यायचा. ठीक आहे, स्टॉक मग आता अप ट्रेंड मध्ये आहे, स्काय गोल्ड. ठीक आहे, आता समजा हा असा अप ट्रेंड मध्ये आहे, इथे इथे किंमत आहे 50 आणि तुम्ही बघितलं 100 रुपयाला. ठीक आहे, पण काय होत आहे, इथे जर सपोर्ट, इथे जर सपोर्ट 80ला आहे तर तुम्ही 80 पर्यंत येऊ द्यायचा आणि मग 80 रुपयाला घ्यायचा. अप ट्रेंड मध्ये आहे तर कधीही घ्यायचा नाही. ठीक आहे, हा दुसरा नियम आपला, सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहून घ्यायचा. तिसरा नियम, एखाद्या स्टॉकमध्ये समजा तुम्ही एबीसी नावाचा स्टॉक 100 रुपयाला खरेदी केला. ठीक आहे, कशासाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी. ठीक आहे, स्विंग ट्रेडिंगसाठी एबीसी नावाचा स्टॉक 100 रुपयाला खरेदी केला. ठीक आहे, आता 100 रुपयाचा स्टॉक वाढून वाढून किती वाढला, 120 ते 125. बरोबर, तर हे रुपयामध्ये नाही पाहायचं की 20 रुपये वाढला का 25 रुपये वाढला, पर्सेंटेज मध्ये पाहायचं किती वाढला, तो 20% वाढला. किती वाढला, 20%. बरोबर, आता तुम्हाला मी लॉजिक सांगतो पर्सेंटेज मध्ये पाहायचं लॉजिक. जर तुम्ही पर्सेंटेज मध्ये पाहायची सवय ठेवली तर तुम्ही असं नाही म्हणणार की 500चा प्रॉफिट झाला का 1000चा प्रॉफिट झाला, 500चा लॉस झाला की 1000चा लॉस झाला. तुम्ही काय म्हणता की माझं कॅपिटल किती आहे, माझं कॅपिटल समजा, माझं कॅपिटल आहे 10,000. ठीक आहे, आणि 10,000 रुपयावर मला 20% भेटले म्हणजे मला किती रुपयाचा प्रॉफिट झाला, 2,000 रुपयाचा. कितीचा प्रॉफिट झाला, 2,000 रुपयाचा. माझ्याकडे जर 1 लाख रुपये आहे आणि त्याच्यावर मला 20% भेटले तर माझा प्रॉफिट किती झाला, 20,000 रुपयाचा. किती झाला, 20,000 रुपयाचा. ठीक आहे, सुरुवातीला कोणाकडेच पैसे नसतात. माझ्याकडेही सुरुवातीला पैसे नव्हते. मी 8-10 वर्ष झाले याच्यात आहे. आता आता पैसे जमायला लागले तेव्हाच मी एवढे मोठे मोठे, मोठे नाही घेत मी, खूप छोटे घेतो. पण मार्केटमध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत जे 1-1 कोटीचे ट्रेड घेतात. ठीक आहे, पण सुरुवात कधी कोणाची कशी असते, कमी असते, कमी पैसे असतात, आणि कोणाकडे जास्त पैसे असतील. बरोबर ना, कोणाकडे आधीच 1 कोटी असतील, असतील घरचे श्रीमंत. मग काय करायचं, तरी 1 कोटी किंवा 1 कोटी नसतील जन मोस्टली. तुमच्याकडे 1 लाख 2 लाख जरी असले ना तर सुरुवात तुम्ही 20-30 हजार रुपयानंच करायची. जर नवीन असाल, नवीन असाल तर बघा, जर तुम्हाला माहीत नसेल तर, माहीत असेल तर 50 हजारही टाकले तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर दुसरा नियम काय आपला, की कधीही स्टॉक मार्केटमध्ये पर्सेंटेज मध्ये पाहायचं. असं नाही पाहायचं की 500चा प्रॉफिट झाला 500चा लॉस झाला. ठीक आहे, आणि मग पर्सेंटेज मध्ये किती पर्सेंटेज घ्यायचा, जेव्हाही तुम्ही कोणताही स्टॉक खरेदी करता, हे हे आज लक्ष देऊन द्या. मी जे शिकवत आहे ते डोक्यात थोडंसं लक्ष देऊन ऐका. का बरं, कारण हे तुम्हाला इंडिपेंडंट बनवायसाठी सांगत आहे मी. नेहमी नेहमी तुम्ही डिपेंडंट नाही राहू शकत ना कोणावर. किती दिवस तुम्ही कोणाला हे करसाल. ठीक आहे, तर स्वतःचा अभ्यास चालू ठेवा, चार्ट बघा. मी कोणत्या वेबसाईटवर चार्ट बघतो तेही सांगतो, कशामध्ये बघायचं तेही सांगतो. ठीक आहे, हां, कोणताही स्टॉक जेव्हा तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी घेता, ठीक आहे, तर तुमचा एकच प्रश्न असते की सर आता काय करायचं. बरोबर, काय करायचं हे बा, तुम्ही समजा काय केलं, एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केली. ठीक आहे, एंट्री केली तर स्टॉक काय होते, एक तर वर जाते, एक तर खाली जाते, नाहीतर साईडवेज मध्ये जाते. तीनच गोष्टी होतात. ठीक आहे, तुम्ही एंट्री केली समजा, 100च पकडू आपण, सोपं जाते, 100 रुपयाला एंट्री केली. ठीक आहे, आता 100 रुपयाला तुम्ही एंट्री केली. ठीक आहे, हा हा 50 होता इथं, इथं 100, तुम्ही इथं काय केली, एंट्री केली. इथं काय केली, एंट्री केली. आता दोन कंडिशन होतील, दोन कंडिशन होतील. जर तुम्ही सगळं व्यवस्थित पाहून महाग स्टॉक म्हणजे महाग लेवलला एंट्री नाही घेतली, बरोबर सपोर्टला घेतली. ठीक आहे, सपोर्टला एंट्री घेतली तरी काय होईल, दोनच गोष्टी होतील, एक तर स्टॉक वर जाईल, एक तर स्टॉक खाली जाईल. ठीक आहे, आता वर गेला तर कधी विकायचं आणि खाली गेला तर कधी विकायचं हे गोष्ट माहित पाहिजे. आता हा 100चा स्टॉक 90% तुम्हाला कन्फर्म आहे की 120 होईल. ठीक आहे, पण 120 नाही झाला तर, 120 नाही झाला
तर काय करायचं, 100चा स्टॉक 90 रुपयाला आला तर काय करायचं, सेल करायचा, किंवा 80 रुपयाला आला तर सेल करायचा. म्हणजे काय करायचं, तुमचा स्टॉप लॉस सेट करून ठेवायचा. ठीक आहे. नाहीतर काय होते, 100चा स्टॉक 80 जाते, 70 जाते, 60 जाते, 50 जाते. 50ला आपण ॲव्हरेज करतो, मग तो आणखी 40 जाते, मग आपण आणखी ॲव्हरेज करतो, तो आणखी 30 जाते. याच्यात प्रॉब्लेम काही नाही आहे, पण याच्यासाठी वापस यायला किती टाइम लागेल हे कोणालाच माहित नाही. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये असं म्हणतात की तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा लॉस घेऊन बाहेर निघाले तेवढं तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन मध्ये राहते. ठीक आहे. तर दोन नियम, प्रॉफिट बुक करायचे, प्रॉफिट बुक करायचा एक नियम लक्षात ठेवायचा की टार्गेट ठेवायचं 15 ते 20% आणि स्टॉप लॉस ठेवायचा 5 ते 10%. हवा कोणताही स्टॉक असू द्या, स्विंग ट्रेडिंग मध्ये काय करायचं, त्याचं टार्गेट ठेवायचं 15 ते 20%. ठीक आहे. आणि त्याचा स्टॉप लॉस एस एल म्हणतात शॉर्टकटमध्ये, एस एल. स्टॉप लॉस 60%च ठेवायचा. 60% म्हणजे काय, ज्या लेवलला तुम्ही खरेदी केला त्या लेवल पासन जर तो 60% खाली जात असेल, किती, 60%, तर तिथंच तुम्ही काय करायचं, एक्झिट करायचं. काय करायचं, तिथंच तुम्ही एक्झिट करायचं. जास्तीत जास्त लोक मग काय थांबतात, तर किती थांबायचं नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर जास्तीत जास्त 10% थांबायचं. ठीक आहे. काय होईल, काय होईल, जास्तीत जास्त तुमचे 2 3 4 स्टॉप लॉस हिट जातील. बरोबर. पण तुम्ही जर दरवेळेस 20-20%चा प्रॉफिट घेत गेले, 20-20% प्रॉफिट घेत गेले, तर तुमचं काय होईल, लॉस कव्हर होईल. ठीक आहे. आणि तुम्हाला एक सायकोलॉजी तयार होईल की 7 ते 10% मी लॉस घेतो, त्याच्यानंतर निघून जातो, आणि 20 ते 25% आलं तर मी त्याच्यानंतरही निघून जातो. हे सायकोलॉजी तयार होणं गरजेचं आहे. यानं काय होईल, जेव्हा तुमच्याकडे मोठं कॅपिटल येईल ना, 10 लाख 20 लाख, तर 10 लाखावर तुमचे 20% म्हणजे 2 लाख होतील. 10 लाखावर 20% म्हणजे 2 लाख. मग 2 लाखाचं प्रॉफिट जर 2 हप्त्यामध्ये येत आहे, तुम्ही कशाला 2 वर्ष थांबसाल त्याच्यासाठी. मग आतापर्यंत आपण काय पाहिलं की दोन गोष्टी पाहिल्या. ठीक आहे, दोन गोष्टी. पहिली गोष्ट पाहिली की कोणताही चार्ट हा अपट्रेंड मध्ये पाहिजे. ठीक आहे. पहिला आपला नियम काय, कोणताही चार्ट हा कसा पाहिजे, अपट्रेंड मध्ये पाहिजे. आणि टाइम फ्रेम कोणता पाहिजे, वीकली. मग काही असू द्या, इमोशनली कनेक्ट व्हायचं नाही की अडाणी आहे तर अडाणी वर जाईल, आणि रिलायन्स आहे तर रिलायन्स खाली जाईल, झोमॅटो आहे तर झोमॅटो वर जाईल, स्विगी आहे तर स्विगी खाली जाईल. डोंट ट्रस्ट युअर हार्ट, ट्रस्ट युअर चार्ट. बरोबर. म्हणजे तुमचं मन काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुमचा चार्ट काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या. कारण चार्ट हा कशाचा बनलेला असते, बायर आणि सेलर. बायर कोण असतात, तुमच्या माझ्या सारख्यामुळे मार्केट अप ट्रेंड डाऊन ट्रेंड जात नाही. मार्केट अप ट्रेंड डाऊन ट्रेंड कोणामुळे जाते, मोठे मोठे इन्स्टिट्यूशनमुळे. मोठे मोठे इन्स्टिट्यूशन जेव्हा बाय करतात तेव्हा काय होते, प्राइस अप जाते किंवा प्राइस डाऊन जाते. म्हणून चार्ट कडे लक्ष ठेवायचं. विकली टाइम फ्रेम मध्ये नेहमी अप ट्रेंड मध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि जर विकली मध्ये अप आहे तर मग डेली मध्ये पाहायचं. ठीक आहे. विकली मध्ये अप आहे तर डेली. आधी जर डेली पाहिलं तर मग नुकसान होऊ शकते. आधी विकली चेक करून घ्यायचं, मग डेली मध्ये पाहायचं. हा पहिला नियम. दुसरा नियम, टार्गेट ठेवायचं 15 ते 20% मिनिमम. है ना, 25 ते 30% भेटलं तर चांगलं आहे. स्टॉप लॉस ठेवायचा 7 to 10%. याला म्हणतात सिस्टमॅटिक रिस्क घेणे. काय म्हणतात त्याला, सिस्टमॅटिक रिस्क घेणे. नाहीतर बाकी लोक काय करतात की आज पाहून घेऊ काय होते, तर आज काय होते पाहून घेऊ, आहेत जेवढे पैसे टाकून देऊ, एक तर वर जाईल एक तर खाली जाईल. मार्केट एवढं हे आहे की तुमचे सगळे पैसे एका मिनिटात लॉस करू शकते. ठीक आहे. म्हणून सिस्टमॅटिकली जे लोक ट्रेड करतात सिस्टीमनुसार, ते काय करतात, मार्केटमध्ये टिकतात. बरोबर. तुमचं 10%चं नुकसान होईल जास्तीत जास्त, बरोबर, 20%चं नुकसान होईल, पण तुमच्याकडे 80% राहतील ना. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे आणि तुम्ही 10,000चा लॉस घ्यायला तयार नाही, 10,000 आता तुम्हाला जास्त वाटत असतील, पण 10,000चा लॉस घ्यायला जर तुम्ही तयार नाही, म्हणजे तुम्ही 90,000 रुपये वापस घ्यायला तयार नाही, तर तुमचा 10,000चा लॉस 20,000 30,000 50,000
असा एकदम 80% लॉस चालला जाते. मग मग 1 लाखाचे फक्त 20,000 रुपये उरतात. ठीक आहे. म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेहमी टार्गेट ठेवायचं 15 ते 20% आणि स्टॉप लॉस ठेवायचा 7 ते 10%. हे मी फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी सांगत आहे. स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज स्टॉक घ्यायचा आणि एका हप्त्याने किंवा 2 दिवसाने विकायचा. 2 दिवसात टार्गेट येऊन जाते कधी कधी. हे झालं आपलं 2 ते 3 गोष्टी. कोणत्या कोणत्या? पहिलं, विकली चार्ट अपट्रेंड मध्ये पाहिजे. दुसरं, चार्ट अपट्रेंड मध्ये असला फक्त वॉचलिस्ट मध्ये ठेवायचा. एंट्री कुठे घ्यायची? सपोर्टला. सपोर्ट म्हणजे 10 and 20 EMA जो सेटअप आपण वर्कशॉपमध्ये बघितला. ठीक आहे. तिसरं, की समजा तुम्ही एंट्री घेतली आणि एंट्री पासून स्टॉक वर गेला, मग कधी विकायचा? तर 15 ते 20% भेटले तर विकून टाकायचा. जर खाली गेला तर 7 ते 10% लॉसमध्ये विकून टाकायचा. मार्केटमध्ये लॉस होणार आहेच. ठीक आहे. मार्केटमध्ये लॉस होणारच आहे. ठीक आहे. तुम्हाला काय वाटते मला लॉस होत नाही? मलाही लॉस होते, पण माझा लॉस छोटा असते आणि प्रॉफिट मोठं असते. बाकीच्यांचं मला माहित नाही. माझं जे आहे, माझा जो लॉस असते तो छोटा असते आणि प्रॉफिट मोठं असते. ठीक आहे. म्हणजे समजा मी 1 लाख रुपये जर एखाद्या स्टॉकमध्ये टाकले, ठीक आहे, तर माझा लॉस किती असते? जास्तीत जास्त 5,000 किंवा मॅक्स 10,000. ठीक आहे. एवढं माझा लॉस असते, 5 ते 10%. पण प्रॉफिट किती असते माझं? प्रॉफिट असते माझं मिनिमम मिनिमम 25,000 ते 30,000. म्हणजे पर्सेंटेज मध्ये पाहायचं, 25% ते 30%. बरोबर. कारण याच्यात कधी काय होईल मार्केटमध्ये कोणीच सांगू नाही शकत. म्हणून आपण आपली रिस्क नेहमी सोबत ठेवायची. म्हणजे काय? कंट्रोलमध्ये ठेवायची. है ना. नाही तर एकाकडे असतात 10 लाख आणि तो म्हणते की एकाच स्टॉकमध्ये टाकून देऊ, तर काही हरकत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही तिथं रिस्क तुमची वाढवली आहे. हे काही एफ डी नाही आहे. एफ डी मध्ये फिक्स अमाऊंट भेटते तसं नाही आहे. इथं एखादी न्यूज आली की बाबा इथं युद्ध झालं अचानक, तर काय होते? तुमचं सगळं डाऊन मत चाललं जाते. त्याच्यामुळे 1 लाख रुपये असतील तर डिवाइड करायचे 5 ते 6 शेअरमध्ये. एकाच शेअरमध्ये कधी टाकायचे नाही. अजून एक लक्षात ठेवा, किती स्टॉक ठेवायचे एका पोर्टफोलिओमध्ये सांगतो मी तुम्हाला. पहिला नियम होता अपट्रेंड, दुसरा होता सपोर्टला एंट्री एक्झिट घेणे, तिसरा होता किती टार्गेट ठेवायचं आणि किती स्टॉप लॉस ठेवायचं, आणि चौथा काय होता? पोर्टफोलिओमध्ये किती शेअर ठेवायचे. स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ म्हणताय हा मी. दोन दोन डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. एक तुमच्या नावानं, एक तुमच्या फॅमिलीच्या नावानं. तुम्हाला आयपीओ मध्ये कामात येईल. आयपीओ मध्ये कधीच एका अकाउंटहून अप्लाय नाही करायचं, त्याचा काही फायदा होत नाही. फॅमिली मेंबरच्या अकाउंटहून अप्लाय करायचं. ठीक आहे. तर एक इन्व्हेस्टमेंटचं अकाउंट ठेवायचं, एक स्विंग ट्रेडिंगचं अकाउंट ठेवायचं. माझे दोन आहेत म्हणून मी सांगत आहे. ठीक आहे. स्विंग ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ जो असते ना, त्याच्यामध्ये समजा तुमचं कॅपिटल आहे 1 लाख. 1 लाख रुपये आहे तुमच्याकडे, तर याच्यात किती ठेवायचे स्टॉक? मॅक्स 8 ते 10 स्टॉक. मॅक्स सांगत आहे मी, 5 ते 6ही असलेच चालतात. ठीक आहे. 8 ते 10, 8 ते 10 राऊंड फिगर पकडून चाला तुम्ही. 8 ते 10 म्हणजे प्रत्येक स्टॉकमध्ये तुमचं 10% अलोकेशन करायचं. आणि कधी वाढवायचं? जेव्हा तो स्टॉक वर जात आहे. खाली जात असला तर वाढवायचं नाही. मग तुमच्याकडे जर 10 लाख असतील तर तुम्ही 1 लाख रुपये टाका. 10,000 असतील तर 1,000 रुपये टाका. तुम्ही 10 लाख टाका की 1 लाख टाका की 1,000 टाका, तुम्ही सिस्टीम समजून घ्या. जेव्हा तुमच्याकडे भविष्यात पैसे येतील तेव्हा जर तुम्हाला सिस्टीमच माहीत नसली तर काही फायदाच नाही ना. तुमच्याकडे असं नका समजू, असा विचार नका करू की बाबा माझ्याकडे 10,000 आहेत मग मी कसं करू, माझ्याकडे कमी पैसे आहेत. मार्केटमध्ये कमी जास्त काही नसते. प्रत्येकाकडे एका वेळेनंतर पैसे येतात, पण ते पैसे मॅनेज करता आले पाहिजेत. नाही तर पैसे आले आणि मॅनेजच करता येत नाही, काही फायदा नाही. विकली चार्ट अप ट्रेंड मध्ये पाहिजे बोललो ना मी. मग 3 टाईपचे ट्रेंड असतात. तर आता तुम्हाला एखाद्या स्टॉकचं उदाहरण देतो मी तुम्हाला. ठीक आहे. एपीएल अपोलो ट्यूब. सगळ्या लोकांना स्टीलच्या सगळ्या कंपन्या माहित आहे. टाटा स्टील माहित आहे, वेदांता माहित आहे, पण हे एपीएल अपोलो ट्यूब पण स्टीलमध्ये काम करते. ठीक आहे. आता याचा हा विकली चार्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं. 1 वर्षाचा चार्ट पाहायचा ना आपल्याला विक्रीमध्ये. तर ही आहे आजची आजची कॅन्डल. डिसेंबर, हे बघा इथे खाली दिसते तुम्हाला, इथे नोव्हेंबर, नाही सॉरी, डिसेंबर 2024 दिसला. डिसेंबर 2024 पासून मागे 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 जायचं.
इथपर्यंत डिसेंबर 2023. याच्यामध्ये दिसत आहे की स्टॉक एका लेवलच्या वर चालला नाही. हा असा बॉक्स काढत असतो मी. हा ठीक आहे. जर एका बॉक्समध्ये असेल ना, एका बॉक्समध्ये असेल ना, तर सपोर्टला घेतलंच चालते. ठीक आहे. हे बघा, हा बॉक्स आहे, हा याचा सपोर्ट आहे. एक्झॅक्ट सपोर्टला घेतलंच चालते. रेजिस्टन्स हे झालं रेजिस्टन्स, इथं कधीच नाही घ्यायचं. इथं कधीच नाही घ्यायचा. हा झाला सपोर्ट आणि हे झालं रेजिस्टन्स. पण जनरली अशा स्टॉकमध्ये एंट्रीज नाही करायची. हे जे हा जो आहे ना, हा साईडवेज आहे. साईडवेज म्हणजे काय? हे बा, मार्केट वर गेलं, इथून पुन्हा खाली आलं, पुन्हा इथून वर गेलं, पुन्हा इथून खाली आलं, पुन्हा इथून वर गेलं, पुन्हा इथून खाली आलं, पुन्हा इथून वर गेलं. एक तर याच्यात ब्रेकआउट आलं पाहिजे, म्हणजे इथून मार्केट एकदम अप गेलं पाहिजे. तेच आपल्या कामाचं आहे. आणि इथून जर खाली गेलं तर मग तर काही प्रश्नच नाही याला. ठीक आहे. तर हा साईडवेज आहे, याच्यामध्ये लक्ष नाही ठेवायचं. अपट्रेंडवाला स्टॉक कसा असते? अपट्रेंडवाला दाखवतो तुम्हाला मी. हा अपट्रेंडवाला स्टॉक आहे. विजया डायग्नोस्टिक म्हणून कंपनी आहे, फार्मा कंपनी. ठीक आहे. हा अपट्रेंडमध्ये आहे, कंटिन्यू अपट्रेंडमध्ये आहे. ठीक आहे. हो. इथून वर गेला, खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. झिगझॅग फॉर्म मध्ये जात आहे. ठीक आहे. हा झाला प्युअर अपट्रेंड मध्ये, म्हणजे पायऱ्या चढत आहेत कंटिन्यू वर 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 वर. ठीक आहे. हा झाला अपट्रेंड मध्ये. प्रत्येक स्टॉक घ्यायचा नाही. ठीक आहे. आणि घेतलाही ना तर डोक्यात एक घालून ठेवायचं की बाबा याच्यात नुकसानही होऊ शकते, प्रॉफिटही होऊ शकते. नुकसान झालं किती होईल? 7 ते 10%. आणि प्रॉफिट झालं किती होईल? 20 ते 25%. 15 ते 20 किंवा 20 ते 25. यानं काय होईल? तुमची सायकोलॉजी तयार होईल. हे बा, एक गोष्ट ऐकून घ्या. स्टॉक नेहमी अपट्रेंड मध्ये पाहिजे, पहिला नियम. दुसरा नियम, अपट्रेंड मध्ये आहे तो वॉचलिस्ट मध्ये ठेवायचा फक्त. एंट्री नाही घ्यायची. एंट्री कुठे घ्यायची? सपोर्टला. हा दुसरा नियम. एंट्री घेतली सपोर्टला, स्टॉक वाढला तर 15 ते 20% आलं प्रॉफिट, तर निघून जायचं. मग तो त्याच्यानंतर वाढलाही तर मग मेसेज नाही करायचा की सर तुम्ही सांगितलं होतं आणि हा तर अजून वाढला. असं नसते. तुम्ही त्याच्यातून 20% घेऊन निघाले ना, दुसरा स्टॉक शोधायचा ना. पैसे त्याच्यातच नाही टाकून ठेवायचे. तो आज वाढला, उद्या डाऊन गेला काय करसाल? ठीक आहे. दुसरा नियम. तिसरा नियम काय होता? की पोर्टफोलिओमध्ये 8 ते 10 स्टॉक ठेवायचे. एवढं सगळं झाल्यावरही सगळ्यात महत्वाचा पॉईंट असतं सायकोलॉजी. जेव्हा स्टॉक वर जाते, जेव्हा स्टॉक खाली जाते, तेव्हा काय होते? गडबड होते, डोक्यात गडबड होते. मी मागे तुम्हाला शुक्रवारी एक मेसेज टाकला होता आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. हे बा, इथे फ्रायडेला मी सकाळी 11 वाजता मेसेज टाकला होता, 11 वाजता, की सध्या मार्केट डाऊन सुरू आहे. आणि जेव्हा मार्केट डाऊन असते ना, तेव्हा काय होते की स्टॉक काही कारण नसताना खाली जातात. म्हणून मी काय म्हटलं होतं, दुपारपर्यंत कसे राहते ते बघू. आणि लगेच मार्केट काय झालं, दुपारी 12:30 वाजता एकदम 300 पॉईंट वर गेलं. 350 पॉईंट डाऊन होतं आणि 200 पॉईंट वर गेलं. सायकोलॉजी. हां, मग त्याच्यासाठी एक पुस्तक आहे. आता हे फ्लिपकार्टवर भेटून जाते. हा बा, हे ॲमेझॉनवर आहे किंवा फ्लिपकार्टवर आहे, ट्रेडिंग इन द झोन. ठीक आहे. हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ट्रेडिंग इन द झोन हे 200 रुपयाच्या जवळपास पुस्तक आहे, 200-250चं. ठीक आहे. हे पुस्तक ऑर्डर देऊन टाका, तुमच्या घरी तुमच्या ॲड्रेसवर येऊन जाईल. ठीक आहे. याच्यात या पुस्तकात एवढं चांगलं सांगितलेलं, अमेरिकेतला एक ट्रेडर आहे त्याचं आहे. मी स्वतः 2-3 वेळा वाचतो वर्षातून, तुम्ही सुद्धा वाचा. ठीक आहे. तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी कशी असायला पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगतात. अ, दोनच टाईपचे क्वेश्चन असतात की सर स्टॉक वर गेला काय करू, किंवा स्टॉक खाली गेला काय करू. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर मी दिलं आहे. 15 ते 20% जर स्टॉक वर गेला तर विकून टाकायचा. आणि जर तुम्ही अजून थांबायचा विचार करत असले तर एक काय करायचं, एक लेवल मग वर घ्यायची. ठीक आहे. कशी वर घ्यायची? समजा हा असा स्टॉक जात आहे, तुम्ही 50ला असताना बघितला, 100ला तुम्ही एंट्री घेतली. एंट्री घेतल्यावर तो 100चा लगेच 2-4 दिवसात 120 झाला, पण तुम्हाला अजून थांबायचं आहे. ठीक आहे. मग काय करायचं, एक 100चा स्टॉक 120 झाला ना, तर तुम्ही 100ला जेव्हा घेतला तेव्हा 90चा स्टॉप लॉस लावला असेल. ठीक आहे. स्टॉप लॉस वर न्यायचा, त्याला म्हणतात TSL, ट्रेलिंग स्टॉप लॉस. काय म्हणतात त्याला? ट्रेलिंग स्टॉप लॉस. TSL म्हणजे स्टॉप लॉस वर नेणे.
आता 100ला घेतला होता, 90चा स्टॉप लॉस होता आणि 120 टार्गेट होता. पण अजूनही तुम्हाला 150 पर्यंत थांबायचं असेल तर तुमचा जो 90चा TSL आहे तो न्यायचा 120ला. म्हणजे डोक्यातून क्लिअर होते की बाबा मी 100ला खरेदी केला त्याच्या वरच आहे हा. आणि जर त्याच्या वरच आहे त्याच्या वर असताना जर तो म्हणजे 120 पर्यंत आला तर मी थांबतो, पण 120च्या खाली गेला तर मी निघून जाईल. याला म्हणतात TSL, ट्रेलिंग स्टॉप लॉस. ठीक आहे, तर हे डोक्यात ठेवायचं. हा, आता बा ह्या तीन गोष्टी मग लक्षात ठेवायच्या की विकली चार्ट नेहमी अप ट्रेंड मध्ये पाहायचा. मी एकदम सोपं सोपं सांगत आहे कारण मी सोप्याच गोष्टी पाहतो. ठीक आहे, आणि जास्त कॉम्प्लिकेट करून काही फायदा नसते. जे लोक कॉम्प्लिकेट करतात ते फक्त दाखवण्यासाठी करतात. शेवटी PNL पाहायचं कोणाचं आहे. माझं PNL मी इंस्टाग्रामला टाकलेलं आहे, व्हेरीफाईड PNL टाकलेलं आहे. माझे दोन अकाउंट आहे, एक झिरोदा मध्ये आहे, एक एंजल वन मध्ये आहे. एंजल वन मध्ये माझं इन्व्हेस्टमेंटचं अकाउंट आहे, झिरोदा मध्ये माझं स्विंग ट्रेडिंगचं अकाउंट आहे. ठीक आहे, तर माझं स्विंग ट्रेडिंगचं PNL मी झिरोदाचं इंस्टाग्रामला टाकलेलं आहे, व्हेरीफाईड PNL. तर कोणाचंही आधी PNL पाहायचं आणि मग त्याच्याशी बोलायचं. ठीक आहे, आणि मी PNL 1 महिना 2 महिन्याच नाही, मी जेव्हा ITR भरतो तर एका वर्षाचं PNL टाकत असतो. आता ITR काही दिवसांनी जेव्हा भरेल तेव्हा या वर्षीचं PNL मी टाकून देईल. ठीक आहे. हा, ज्यांच्याकडे आता खूप सारे अकाउंट असतात, पण मी काय करतो, मी मोस्टली काय करतो, tradingview.com वर चार्ट बघतो. तर काय करायचं, गुगलमध्ये टाकायचं tradingview.com, असं टाकलं एक वेबसाईट येऊन जाते. हे बघा, इथे काही नाही, इथे बघा, इथे बघा, ए म्हणजे माझं अभिजित आहे. इथे काय करायचं, तुमचं लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केलं ते बघा, इथे तुमचे चार्ट्स असे ओपन होतात. हे बघा, हा फुल चार्ट झाला ओपन. कोणताही चार्ट ओपन करायचा तर कशात, tradingview.com. आणि फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं, एकच एकच वेबसाईट आहे फंडामेंटल अनालिसिससाठी, स्क्रीनर.इन. स्क्रीनर.इन ह्या दोनच वेबसाईट आहेत. ठीक आहे,